हाँ बस उधर पाओ रखो। हाय हॅलो, मी आहे पुष्पा. माझ्या पुश लाईव्ह चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आता आम्ही उत्तराखंडमध्ये आहोत. तिथे आम्ही केव्ज गार्डनमध्ये आलो आहोत. इतकं छान आहे बघायचं, इतकं मस्त वाटलं. मस्त असं ट्रॅकिंग केल्यासारखं वाटलं आम्हाला. आणि ते पीसफुल थंड असं वातावरण आतमध्ये आहे. आतमध्ये आम्ही एकदम घुसून केव्जमधून गेलो वगैरे आणि खूप मजा आली. तुम्ही जर उत्तराखंडमध्ये आलात ना तर इथे जरूर या आणि याला व्हिजिट करा. जय भीम. इधर से ही अरे बाबा पुढे हो, पुढे हो ना. अरे शूटिंग काढतो पुढे म्हणजे काय कानाला हात नाही लावायचा. पकडो. शेर सवा शेर आहे. काय गार्डनचं नाव काय? केव गार्डन. केव गार्डन. सगळे गुफा आहे बघा. दाखवा गुफा दाखवा. ही बघा गुफा. आणि वाघाचा आवाज पण आहे का? आम्ही रिअल वाघ बघायला चाललो. रिअल वाघ आहे. अपना अपना सर संभालो, सर संभालो. वीडियो आ रहा है. चलो चलो वीडियो चल रहा है. चलो चलो आगे बढ़ो. हाँ तू वीडियो ले दादी. अभी वीडियो. हाँ बस उधर पाओ रखो. रही जा रही. तू जरा आराम से. हाँ पहले एक पैर ऊपर डाल दे. एक पैर ऊपर डाल दे. आने दे. हाँ बस लंबा. बस आ जाओ. हेमंत एक पैर लंबा डाल दे पहले. नहीं नहीं वो गलत. हाँ ले उन्हें. ये ऐसा लग रहा है कि हम लोग ना मराठा लोग
बढ़िया एकदम बढ़िया रहा। एकदम कैसा रहा जोरदार एक्सपीरियंस? आनंद, एकदम फर्स्ट क्लास एडवेंचर। बढ़िया बढ़िया बढ़िया। आजा आजा आगे चले जाओ। हाँ पुढे सरका मध्ये आलो पुढे सरका। जय भीम जय भीम। बढ़िया एकदम जोरदार जोरदार। मजा आ गया। हा आणि ते केवचं नाव काय? केवचं नाव काय? केव गार्डन. केव गार्डन मध्ये जाऊन आलो. तुम्ही पण जाऊन या, खूप छान आहे, मस्त एन्जॉय आहे होतो तिथे. तुम्ही इथे आलात तर जरूर या. ठीक आहे. आता आमचं केव गार्डन बघून झालेलं आहे. खूप छान वाटलं तिथे. आता आम्ही उत्तराखंडमधलं अल्मोडाला निघालो. ते एक मोठं हिल स्टेशन आहे, तिकडे आम्ही सगळे चाललो आहोत. प्रफुल्ल भाई, अरे क्या है? अच्छा, बोला इतना भीड़ क्यों लगा है? पब्लिक है जरा। आम्ही आता मध्ये प्रवासामध्येच आम्हाला भूक लागली, म्हणून आम्ही जेवायला थांबलो. आणि छान एक छोटंसं असं हॉटेल होतं, ढाबा टाईप असं छान अरेंजमेंट होती बसायची. आम्ही तिथे सगळ्यांनी असं व्हेज जेवण होतं, पण छान होतं, घरगुती डाळ भात भाजी चपाती असं साधं जेवण होतं, पण छान वाटलं जेवायला. आम्ही तिथे सगळेजण जेवलो पोट भरून, मस्त वाटलं एकदम. भूक पण लागली होती आणि मस्त जेवण आम्ही लोकांनी एन्जॉय केला. आणि तिथून पुढे मग जेवल्यानंतर आम्ही त्या हॉटेलमधून मग पुढच्या प्रवासाला निघालो. त्या हॉटेलमधून जाताना तिथे एक चिमणीचं घरटं होतं. हे असे तिथं डोंगर वगैरे होते त्या हॉटेलच्या बाहेर वगैरे, असं मस्त सीन होता. आणि उत्तराखंड म्हणजे असं सीन वगैरेसाठी प्रसिद्ध आहेत. असे सगळे डोंगर दऱ्या वगैरेच तुम्हाला दिसतील अशा. खूप छान वाटतं ते बघायला वगैरे सगळं. आणि मस्त तिथून आम्ही मग आता तिथे एक चिमणीचं घरटं होतं, मी तुम्हाला दाखवते. त्या हॉटेलवाल्याने आम्हाला सांगितलं की ते घरटं आहे ना, ते मातीपासून चिमण्यांनी बनवलं आहे. आणि एवढं सुरेख आणि छान बनवलेलं होतं ना, तिथे वरती होते आणि तिथे चिमणी पण बसलेली होती. असं छान घर होतं, म्हणजे आपण कल्पना नाही करू शकतो. पॉलिटिशियन वगैरे पण येतात. तिथून मग आम्ही पुढे प्रवासाला निघालो. मग रस्त्यामध्ये आम्हाला नीम करोली बाबाचं मंदिर लागलं. तिथे काय आम्ही गेलो नाही, कारण तिथे खूप गर्दी होती, एवढी गर्दी की खूपच लाईन वगैरे होती. मग पण आम्ही असंच वरून सगळं बघितलं. ते खूप असं प्रसिद्ध उत्तराखंड मधलं इथलंच आहे मला वाटतं. इथलंच असणार ना उत्तराखंड वाला आहे ना. भट वाईज भट तो पंथ आहे आमचा, तो पण इथलाच होता. बघतोय ना. नैनिताल ते अल्मोडा असा आमचा प्रवास सुरू झाला. आता आम्ही अल्मोडाला जवळजवळ पोचलोच आहोत. आता थोड्या वेळात आमचं हॉटेल आहे. जवळजवळ 3-4 तासाचा आमचा प्रवास झाला, पण अजिबात असं दमल्यासारखं वाटलं नाही, कारण एवढा छान प्रवास होता. सगळं डोंगर दऱ्या होत्या, एका साईडला डोंगर एका साईडला दरी, अशी गाडी चालली होती. आणि जशी काय गाडी वर 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 चढतच चालली होती असं वाटत होतं. आणि थोड्याच वेळात आम्ही आता हॉटेलला पोचल्यानंतर आम्ही तिथे फ्रेश होणार आहोत. आणि तिथून आम्ही एक बुद्धिस्ट
टेम्पल आहे ते बघण्यासाठी जाणार आहोत. अंधार पडायच्या अगोदर आम्हाला निघायचं होतं म्हणून आम्ही हॉटेलमध्ये जाऊन फ्रेश होऊन तिकडे लवकरात लवकर निघणार आहोत. आता हे आम्ही प्रवास असा करून आमचं जवळच हॉटेल आलं आहे आणि हे आमचं हॉटेल आहे. या हॉटेलवर हॅलो हाय, आम्ही आता आलो आहे अल्मोडा. उत्तराखंडचं एक मस्त हिल स्टेशन आहे, खूप सुंदर आहे, छान आहे. आत्ता आम्ही जस्ट आलो आहे आणि आम्हाला हॉटेल एरोडिओ हॉटेल आहे, हॉटेलचं नाव आहे. मस्त आहे, रूम पण छान आहे, मस्त. मी तुम्हाला छोटासा रूम टूर दाखवते कसं काय रूम आहे तो दाखवते. हे बेड आहे, हा रूम टूर कपाट दिलंय छानपैकी मस्त कपड्यांसाठी. मस्त टेबल दिलाय छोटासा छानपैकी. आरसा दिलाय रेडी होण्यासाठी. इकडे डबल बेड आहे, बसायसाठी चेअर आणि खुर्च्या दिल्या आणि ही बाल्कनी आहे. बाल्कनी तर बाल्कनी इतकी सुंदर आहे, मस्त छान व्ह्यू दिलाय पुढचा समोरचा छानपैकी. थांब. खरं तुम्ही पण आयफोन आणायला पाहिजे होतं रे. ही तिबेटियन बुद्धिस्ट मॉनेस्ट्री आहे. आम्ही तिथे पोचलो आणि तिथे आम्ही पोचल्या 5 मिनिटातच त्यांची प्रार्थना सुरू झाली. योगायोगाने ती प्रार्थना आम्हाला भेटली. ती प्रार्थना आम्ही मस्त तिथे डोळे बंद करून बसलो होतो. ते मनाला एकदम तृप्त वाटत होतं. आणि हे बुद्धिस्ट जे मॉंग्स आहेत त्यांची तिथे बाजूला मंदिर पण बुद्धिस्ट मंदिर पण आहेत आणि त्यांना तिथे राहण्यासाठी त्यांची घरं पण आहेत. आणि अशी 1 तासाची प्रार्थना चालली आणि आम्ही ती मस्त छान शांत डोळे मिटून ती प्रार्थना ऐकत होतो. आणि त्यांची प्रार्थना बोलण्याची जी पद्धत होती ती एकदम वेगळी होती. ते छान वाटत होतं, कानाला छान तृप्त करत होतं, ते ऐकण्यासाठी छान वाटत होतं. आणि तिथून मग आम्ही नंतर कारण अंधार होत होता, आम्हाला घरी आम्ही हॉटेलला आम्हाला पोचायचं होतं आणि तिथून मग आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. हे आम्ही बुद्धिस्ट मंदिरमधून बाहेर निघाल्यानंतर आम्ही ते मंदिर एकदम डोंगराच्या म्हणजे एकदम पीकवर होतं आणि तिथून बघा हे असं अल्मोडा शहर हे पूर्ण सिटी अशी दिसत होती. तर आता कॅमेऱ्यात किती दिसते तुम्हाला, किती टिपलं गेलं ते मला माहीत नाही, पण डोळ्याने तर खूप एकदम छान वाटत होतं. आणि हे बघा असं लाईटीमध्ये अल्मोडा शहर पूर्ण असं दिसत होते, ते खूप छान वाटत होतं. आणि मग तिथून नंतर आम्ही हॉटेलवर यायला निघालो. ठीक आहे, आम्ही पाठवू तेव्हा घ्या. आमच्याकडे आलाय हल्ला कॅमेरा. तर आम्ही आता हे हॉटेलवर आलो आहोत. आता आम्ही फ्रेश वगैरे होऊन जेवायला आलो आहोत. हे हा डायनिंग एरिया आहे, रेस्टॉरंट आहे आणि इथे आम्ही सगळेजण जेवायला आलो. ये उल्टा कैमरा रिवर्स बोलते. फ्रूट का सैंपल भी रखा है, देख लो फ्रिज में. फ्रूट का सैंपल उस वाइट कलर का फ्रूट का सैंपल.
तेरे को भी रखेंगे भाई, थोड़ा साइड में आ जा। मेरा किल्ली रखा हुआ किधर है? हाँ किनले रखा है, किनले रखा है, फ्लूट का सैंपल है ये। दाल तड़का, सलाद, रोटी, कड़ी चावल। मस्त आहे लगेच इकडे आहे. तिकडे 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 क्या है? स्वीट खाना क्या है? स्वीट में एक गुलाब जामुन। ये गुलाब जाम है. किधर है? दिखा गुलाब. खा रही हूँ, ये दो खा रहे हैं. गुलाब किधर है? अंदर है गुलाब। गुलाब फूल हो गया और जामुन जाम हो गया. हाँ आंटी जी क्या खा रहे हो? जेवल्यानंतर आम्ही हॉटेलच्या बाहेर आलो आणि तिथे थोडंसं शतपावली करायला बाहेर फिरत होतो. तर चला तर मग आता मी आराम करणार आहे. आता इथेच माझा ब्लॉग मी इथेच थांबवते. तुम्ही असेच माझ्या उद्या आम्ही कुठे जाणार आहे, काय काय करणार आहे, तुम्ही माझे ब्लॉग बघत राहा. तर माझ्या ब्लॉगला असंच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आता मी इथेच माझा ब्लॉग थांबवते. आता आपण परत भेटूया. तोपर्यंत टाटा, बाय बाय, लव यू ऑल.